Mangkada. हेलो 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 आवाज आवरच काय? हेलो तर आता आता आपण बघूया तिसरा सामना VSCC नितलास वर्सेस राकेश 11. तर प्रथम VSCC नितलास याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते फलंदाजी करण्यासाठी राकेश 11 संघाला. तर पहिली सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकाल, चेतन आणि करण. गोलंदाजी मार्कवरती प्रथम क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. पहिला चेंडू सीमा पार, षटकार. चेतनच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट आलाय. पाहू शकाल धावसंख्या धावफलकावर आणि पुढे सरकेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, एक धाव. दुसरा चेंडू इथे मात्र फलंदाज बचलाय. डॉट आहे. हॅलो, तिसरा चेंडू टाकणे. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती देखील हल्ला चढवला. चेंडू जाणार सीमा पार, षटकार. चेतनच्या बॅटमधून दुसरा मोठा फटका आलाय. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 12. 3 चेंडू.
3 चेंडू 12 धावसंख्या फलकावरती. 2 फटके आले चेतनच्या बॅटमधून. ते मात्र सूरजला कमबॅक करावा लागेल संघासाठी. हो, सुरेख चेंडू होता मात्र इथून मात्र मिस फील्ड आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. ते मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 14. 4 चेंडू अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सूरजच्या षटकामधील. हॅलो तो थांबला. इथे मात्र सुरेख फटका होत आहे. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स चौकार चेतनच्या बॅटमधून आलेला 3रा मोठा फटका पाहू शकाल आपण. धावसंख्या फलकावरती 4 ने पुढे सरकेल. 18. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या. हॅलो ओ, एकदम सुरेख चेंडू होता. इथे मात्र फुलटॉस चेंडूला फायदा उचलता आला नाही चेतनला. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त केली गेली सूरजच्या माध्यमातून. इथे मात्र चेतनला परतावं लागेल. पहिला मोठा झटका लागतोय राकेश इलेव्हन संघाला. चेतन बॅक टू द पवेलियन. आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या त्या सूरजने. त्यावेळी 18. हॅलो, इथं मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना सागरला पाहू शकाल आपण. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक घेऊन येत असताना VSCC नितलासच्या संघाचा सौरभ. पहिल्या षटकामध्ये सूरजने धावसंख्या खर्च केल्या त्या 18 धावा. ते मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सागर. तर स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण करणला. पहिला चेंडू ते मात्र 1 धावने समाधान मानावं लागेल. 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 19. लेग बाय बॅटला लागली ना. दुसरा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेचलाय. चेंडू जाणार सीमा पार. षटकार करणच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आलाय. सॉरी, सागरच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आल्या स्वागत केलं गोलंदाजाचं सौरभच्या षटकाराने. धावसंख्या फलकावरती 6 ने पुढे सरकेल. 25 धावा. ते मात्र तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा हल्ला चढवला. बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती 31 धावा. ते मात्र प्रत्युत्तर दिलाय सागरने. त्यामुळे सौरभला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. इथे मात्र चेंडू सुरेख होता. इथे मात्र क्षेत्ररक्षण येतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी
अद्याप दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील सौरभचे. स्ट्राईकला फलंदाज करणला पाहू शकाल. मात्र सुरेख चेंडू होता, खोदून काढलाय. गोलंदाज स्वतः येथील चेंडूवरती. त्यावर एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकेल. 34, 34 धावा. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील सौरभचा. हो, इथे मात्र खराब चेंडू असेल, वाईट चेंडू. हॅलो, इथे मात्र रिव्ह्यू नसेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. हॅलो, चेंडू टाकत असताना चेंडू फटका सुरेख आहे. चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार आलाय. करणच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आलाय. धावसंख्या धावफलकावरती 41, 41 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर राकेश इलेव्हन संघाची. सौरभने धावा खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये 23. एकही विकेट नाही मिळाला. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती तिसरा षटक घेऊन येत असताना गोलंदाज अनिकेतला पाहू शकाल. स्ट्राईक वरती फलंदाज. हॅलो, तिसऱ्या षटक घेऊन येत असताना अनिकेत गोलंदाजी मार्क होते आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण सागर. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. ते मात्र पहिला चेंडू स्लोवर. ते मात्र चेंडू सुरेख होता. धावसंख्या फक्त 1 ने पुढे सरकेल धावफलकावरती. 42, 42 धावा. ते मात्र स्ट्राईकला फलंदाज आलाय करण. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिला. चेंडू जाणार सीमा पार, षटकार. करणच्या बॅटमधून दुसरा मोठा फटका. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 48, 48 धावा. इथे मात्र अनिकेतचे देखील समाचार घेतले जात आहे करणच्या माध्यमातून. इथं सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय करणच्या बॅटमधून. मात्र करण धावसंख्या धावफलकावरती 54, 54 धावा. 3 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकामधील. हो, सुरेख चेंडू होता. ते मात्र डॉट चेंडूची सांगितला. अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकामधील अनिकेतच्या. स्ट्राईकला फलंदाज करणला पाहू शकाल.
हो. धावसंख्या दा फलकावरती 1 ने पुढे सरकेल. 55 शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. तो मात्र सुरेख चेंडू होता स्वतः गोलंदाज जातील चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावेने समाधान मानावे लागेल. धावसंख्या धाव फलकावरती 56. 56 धावा राकेश इलेव्हन संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात 56. 56 एक गडी बाद. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतने धावा खर्च केल्या त्या 15 आणि एकही गडी बाद केला नाही. गोलंदाजी मार्गवरती चौथे षटक घेऊन येत असताना गोलंदाज अलंकार. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल सागरला. इथे मात्र खराब चेंडू वाईड असेल. वाईड +1 असे 2 ने पुढे सरकेल. 58. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. कमबॅक केलाय अलंकारने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. ते मात्र डॉट चेंडू. दोन चेंड. हॅलो.
अगदी टॉवेल मध्ये बॉल पुसला जातो का तो गोलंदाजाला ते लाभदायक असतं आणि एक्झॅक्टली केपी तेच करतोय. परंतु ते बन्ना आठवो एक एस्टनच्या मागे संरक्षण चांगलं आणि इथे रनआउटची संधी गमावली गेली. चेतन होते आणि 1+2 1+2 म्हणजे 3 धावा. एकूण धावा धावफलकावरती 43. शेवटचा बॉल आहे, लाभदायक आहे. चौकार जरी आला तरी मी म्हणेल या मॅच मध्ये जिवंतपणा राहू शकतो या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आणि बॉल ही तशा पद्धतीचा, परंतु डिफेन्स करण्यासाठी हा फटका जरूर खेळला गेला. योगेशने सिंगल पाहायला मिळतोय या बॉल वरती आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त. सहा बॉल शिल्लक आहेत आणि 23ची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये एक्झॅक्टली हेच समीकरण होतं, परंतु तिथे बॉलिंग करणाऱ्या टीमने तो मॅच जिंकली होती. या मॅच मध्ये काय घडलं जाईल? खर तर आता राकेश 11 टीमलाही थोडस प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल की 23 धावा एक्झॅक्टली वाचवेल कुठला गोलंदाज. कारण का आता या मधल्या काळात आता इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक विश्वासू गोलंदाज इथे शोधावा लागेल. कारण का खुला गट म्हटलं तर 11चे 11 खेळाडू अगदी भरोशाचे, परंतु 23 धावा वाचवणार कोण, त्यासाठी ही मोठी निवड आहे. आणि गोलंदाज अगदी इथे ओमकार. ओमकार म्हटलं तर कुंभारली टीम कडनं बिलॉंग करणारा, परंतु सध्याच्या घडीला राकेश 11 टीम मध्ये आता हे अस्तित्व टिकवायचं आहे. 6 बॉल 23ची गरज आणि समोर स्ट्रायकर येईनला योगेश, ज्यानं अशा पल्लवीत ठेवलेत आपल्या टीमसाठी. आतापर्यंत त्याच्या बॅटने 2 षटकार 3 चौकार पाहायला मिळालेत. आणि रबर बॉल म्हटलं तर 4 बॉल मध्ये या धावा कंप्लीट होऊ शकतात 4 षटकार आले तर. आणि पहिल्या मॅच मध्ये तो कारनामा झाला होता. अगदी पहिली मॅच आपण पाहिली तर प्रवीण 11 टीमनं सामना जिंकला होता. सूरजनं बॅटिंग भरपूर चांगली होती. इट्स वाईट, खराब सुरुवात गोलंदाजाकडनं. अजून 22ची गरज आहे. जसजसा खराब बॉल मिळेल तस तसं बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडीशी अपेक्षा वाढत जातील. यावेळेस कोलवर टप्प्याचा, परंतु डाऊन द ग्राउंड फक्त रन मिळाले. क्या बात आहे. कदाचित इथे रनआउटची संधी होती, परंतु गोलंदाजाने तसं काही केलं नाहीये की जर बॉल स्टंपला नाही लागला तर सिंगलच्या बदल्यात डबल मिळेल आणि सामना संपेल. कारण का क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. एखादी चूक सामना पलटवण्यासाठी पुरेशी असते. आता सौरभ आलाय, फुलटॉस. चुकी घडली आता गोलंदाजाकडनं, ओमकारकडनं. आणि इथे षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं 52 धावा धाव पलकावरती. म्हणजे आता अजून 15ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे, तिथून 4 मॅच बनली जाते. एका षटकाराने समीकरण किती बदललं गेलंय हे या चेंडूने दाखवलं गेलंय. परंतु ओमकार की जय जयकार हे करावं लागेल ओमकारला. या हेलिकॉप्टर लॉन्च केला जाईल समोरच्या दिशेला. इट इज अ मॅक्सिमम. आणि हा षटकार आता खरं तर ओमकार आणि त्याच्या टीम पासनं विजय खरं तर खेचून आणणारा षटकार पाहायला मिळतोय. धावा धाव फलकावरती 58. 9 धावेची गरज आहे.
3 बॉल शिल्लक, 9ची गरज. 2 चेंडू किती खराब राहिले गेले. का ओमकारनं तिथे रनआउटची संधी गमावली, तिथे मॅचला टर्न मिळाला असतं का? बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या त्या बॉलवरती, परंतु ओमकारने घेतलेला निर्णय योग्य राहील का? मागच्या मॅच मध्ये पिसवली टीमने एखाद्या फलंदाजानं फुलटॉस बॉल सोडून दिला, वाईटची अपेक्षा पकडली गेली आणि शेवटच्या बॉलला 8ची गरज आली, तिथे फक्त 1च मिळाली. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या चुका फार महागड्या पडतात आणि एक्झॅक्टली आता गोलंदाजी करत असताना 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. 3 बॉल 9ची गरज. स्ट्रायकर एंडला आता सौरभला हे दोन्ही बॉल अगदी सुरेख मिळाले. आधीचा बॉल फुलटॉस सहज षटकार, त्याच्यानंतर जरूर यॉर्कर होता परंतु हेलिकॉप्टर लॉन्च केला गेला अगदी समोरच्या दिशेला 20 मध्ये षटकार. अगदी गॅप मध्ये, परंतु तिथे एकतर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दोन्ही पूर्ण होतील. बॉल मिळालाय म्हणजे 2 वरती समाधान मानावं लागेल. 60 धावा पूर्ण म्हणजे 7ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2, 7 धावेची गरज. जर बॉल डॉट आला तर ओमकार की जय जयकार जरूर आपण म्हणू शकतो, परंतु इथे मोठा फटका लागला गेला तर बॅटिंग करणारी VSCC नितलास टीम या मॅच मध्ये जरूर आपली दावेदारी प्रस्थापित करेल आणि त्यासाठी सौरभ तयार आहे. लाऊडली अपील आहे. इथे काय घडलं गेलंय? इथे सौरभला परतावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 बॉल शिल्लक, षटकाराची गरज. धाव फलकावरती 61 लागल्या गेल्यात. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी तुम्हाला आता योगेशच पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अवघा नॉन स्ट्रायकर एंडला फक्त उभं राहण्याचं काम करतील, कारण का 1 बॉल 6ची गरज आहे. सामना अगदी हाय व्होल्टेज मध्ये पोहोचला गेलाय. कोणाला वाटलं होतं की 67 धावा अगदी एवढ्या आटोक्यामध्ये आणल्या जातील, कारण का ज्या पद्धतीने 23ची गरज, पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर मधले 2 बॉल षटकार, ओमकार वरती ठेवलेला विश्वास आणि त्याच्या नावाचा जय जयकार, त्याचा डंका वाजला जाईल का? की एकीकडे योगेश पेनकर, योगेश पवार यासारखा टेनिस क्रिकेट गाजवलेला हा योगेश इथे या टीम साठी काय कारनामा करून जाईल का? 1 बॉल 6ची गरज, कंपल्सरी चेसिंग आणि क्या बात है, अगदी विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाईलला योगेशने इथे मात्र आपलं अस्तित्व टिकवलं गेलं आणि VSCC नितलास टीमला या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करून दिला. अभिनंदन. आणि या टीमचे आमचे पुरस्कृत नितलास गावचे उपस्थित